तर मेट्रोने तिकीट घेऊन आम्ही निघा दीक्षाभूमी नागपूरची मेट्रो रहाटे कॉलनी जिथं आपण उतरणार आहे तर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन. फायनली मी नागपूरच्या दीक्षाभूमीला पोहोचलो आहे. दीक्षाभूमीच्या आतमध्ये आलो आहे. बाबासाहेबांची जी जर्नी आहे तर ती कशी होती. ऐतिहासिक बोधिवृक्ष सनी बॉल आउट नाव इन नागपूर. तर आता दीक्षाभूमीला आम्ही जात आहे मेट्रोनी. तर माझे जे मित्र आहेत त्यांची फ्लाईट लवकर आहे म्हणून ते येऊ नाही शकले बिकॉज त्यांना लवकर एअरपोर्टला पोचायचं आणि माझी फ्लाईट आहे ती संध्याकाळची. तर त्याच्यासाठी आता मी आलो इथे मेट्रो स्टेशनला. तर मेट्रोने तिकीट घेऊन आम्ही निघा दीक्षाभूमी. दीक्षाभूमीला जायला रहाटे कॉलनी ना एकदा रहाटे कॉलनी. तर प्लॅटफॉर्म नंबर 2ने आपल्याला जायचं आहे. बापरे हे मेट्रो स्टेशन मतलब एवढं वरती आहे की म्हणजे मला वाटते 15-20 माळा एवढं वरती असेल. गड्डी गोदाम चौक हा मेट्रो स्टेशन एवढ्या वरती आणि एवढा मोठा आहे की म्हणजे इथून पूर्ण मला वाटते की पूर्ण नागपूर दिसतं. एवढ्या वरती हा मेट्रो स्टेशन आहे. ऑलमोस्ट असं वाटतं की पूर्ण नागपूरच दिसतोय त्याच्यातून. आपली मेट्रो आली आहे नागपूरची मेट्रो. नागपूरची मेट्रो दरवाजे डाव्या बाजूने सुरक्षित ठेवा. अगला स्टेशन कस्तूरचंद पार्क दरवाजे बाईं तरफ ले. कृपया तसे समय सावधानी बरतें. सो गाईज आता आपलं स्टेशन येत आहे रहाटे कॉलनी जिथं आपण उतरणार आहे. बापरे इथल्या मेट्रोमध्ये सायकल पण अलाउड आहे. सो गाईज आता मी रहाटे कॉलनी इथं मेट्रो स्टेशननी खाली उतरलो आहे. तर आता इथून बाय वॉकिंग दीक्षाभूमी आहे. जवळच आहे इथून जास्त काही दूर नाही दीक्षाभूमी. ते बोलले की 5 मिनिटाच्या दुरीवरच आहे. तर तुम्ही चालत गेलं तरी चालेल. तर आता चालतच जाऊया. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन दीक्षाभूमीची पहिली झलक. मला मित्र भेटले ते आपल्याला आपल्या चॅनलचे नाव विचारत आहे. तर मी त्यांना त्या चॅनलचं नाव देतोय. सनी बॉय लाऊड. ते फेसबुक इंस्टाग्राम यूट्यूब ठीक आहे नाव टाक. ओके ठीक आहे. सो जय भीम मित्रांनो, नमो बुद्धाय मित्रांनो. तर फायनली मी नागपूरच्या दीक्षाभूमीला पोहोचलो आहे. मनामध्ये एकदम सुकून शांती. दीक्षाभूमी गौतम बुद्धाची प्रतिमा खूप सुंदर आहे. नाही तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तर मित्रांनो आता आपण दीक्षाभूमीच्या आतमध्ये आलो आहे. तर आपण बघत आहोत की खूप म्हणजे एवढं पीसफुल आहे ना इथे. आणि आपण बघू शकता
मी तुम्ही इथं बघत आहात की इथं म्हणजे हर एक जो फोटो आहे त्या फोटोखाली त्या गोष्टीच्या बाबत सांगितलं गेलं आहे की म्हणजे काय कसं झालेलं, कुठे काय झालेलं. तर मित्रांनो, ह्या फोटोच्या माध्यमातून हे सांगितलं गेलं आहे, मला असं वाटते म्हणजे मी तो बघितले आहे फोटोज आणि ते वाचले तर की म्हणजे बाबासाहेबांची जी जर्नी आहे तर ती कशी होती, कुठे होती, कशी म्हणजे त्याच्या बारेमध्ये जे पण हेडलाईन्स आहे ते इथं सांगितली गेली आहे. ऐतिहासिक बोधिवृक्ष, बोधी ट्री. सो गाईज, तुम्ही बघू शकतात की जे झाड आहे काहीतरी ऐतिहासिक आहे. खूप सुंदर झाड आहे, एकदम म्हणजे मोठं. एक्झॅक्टली. सनी बॉल आउट नाव इन नागपूर. सो मित्रांनो, आता आपलं दीक्षाभूमीचं दर्शन झालं, खूप शांती भेटली, मनाला खूप मजा आली. पण एक चाय तर बनते, चाय तर पाहिजेच, चाय. सो मित्रांनो, आता दीक्षाभूमीचे दर्शन करून झाले आहे तर आता आम्ही निघायला आलो आहे. पण आता बाहेर आपण बघत आहोत की एवढं म्हणजे इथं बाबासाहेबांचे आणि गौतम बुद्धाचे जे पोस्टर्स, फोटोज आहे ते बघा. आणि इथं खाया प्यायला पण एकदम मस्त चांगली सुविधा आहे. आणि इथं बघा बाहेर शेअरिंग रिक्षा, जी ई रिक्षा आहे ते पण खूप चांगली आहे. तुम्हाला इथून मेट्रोपर्यंत सोडायला 8 रुपयामध्ये. आणि हे बघू शकतात तुम्ही. हा पूर्ण असं म्हणजे प्रॉपर मार्केट सारखा तुम्ही बोलू शकता. हे एकदम सुंदर सुंदर मूर्त्या आहे तिथे. खूप मजा आली आणि थँक्यू सो मच. आता हा व्लॉग इथंच संपवणार आहे. आणि थँक्यू सो मच. तुम्हाला जर हा व्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा. जय भीम, नमो बुद्धाय.